कांताबाई पार्लर वाली. काकू आधी मला फेशियल करू द्या, मग तुम्ही थ्रेडिंग करत बसा, ठीक आहे? नाही नाही बाई, मला पहिला थ्रेडिंग करू दे बापा. नाही, मला भरपूर काम आहे, मला पुन्हा बाहेर गावी जायचं आहे. बरं, मला पटकन नाही का फेशियल मग फेशियल बिशियल कर दो, मला पहिलं थ्रेडिंग करू दे. कहाचा कोकाटा मांडले की या बाई. बोला बाई. फेशियल करावंच आहे ना. ये आबा सारीन बाई ये वा एका गणीला साल्या मग दोघे जणी पाय तुम्ही काऊन नाही घेतल्या. शांतबाई केव्हापासून ती आपण खायला लागल्या. बापा कमी कस्टमर राहतात काय बाई, मला सुद्र नाही. सप्पा मोहल्ल्यातल्या बुडग्या बाडग्या जवान पोरी पासून माझ्याकडेच येते. फोन लावून या हवा. आता अगोदर कोणाची करून देऊ सांगा तुम्ही. फेशियल करू द्या आधी, मला गावाला जायचं आहे. कांते पहिले थ्रेडिंग करून दे बापा. झगडा नको ये बापाचे. पोरगी जवान पोरगी आधी तिचा फेसल करून देतो. पुडगी बाई मग थ्रेडिंग करत बसतो. बुरगी राहिली म्हणून का मागम करून देतात का? नाही तू थांब बाई. खूप छान थ्रेडिंग करून द्या. नेक्स्ट टाइम पुन्हा मी तुमच्याकडेच येणार. बरं, आहे बाई लगेच दुरून मोहल्ल्यातल्या बाया माझ्याकडे थ्रेडिंग करावं येतात म्हणतो. जराशी भिमटी वरधर नाही बाई. हा. ओ बापरे, किती त्रास झाला काकू. आरामाने घ्या ना. आहे बाई त्या केस निघल्यावर तूक लागल नाही तर काय कोशी बोलते कोशी गिरायक येतात का मा. कांताबाई पार्लर वाली. अशी गोष्ट राहते पाय. लग्नही जुळवून देतो मी फेसल करून, माहित आहे का. सांगतो तुझ्या मोहल्ल्यातल्या कोणत्या पोरीचा कार्याकुऱ्या पोरी असतील ना, त्याचे लग्न नसतील जुळत तर माझ्याकडे पाठवतो. पाय कसा गोरा गोरा चेहरा होते. तर आता तुझा तूही म्हणशील कांताबाई काव एक केलीस म्हणून. नवराई भुलते घे तुला. का तर तुझे लटाई मग फाटे फुटले आहेत ना, केस कापून टाक ना. मी मुंबईला गेलतो शिकायला, माहित आहे का तुले. हे पूर्ण फेसल मेकअप केस कापणी गिन किती केस कापावचे आहेत तर. थोडीशीच काप, जास्त नको कापू. आई एवढे बातकट कर ना. मस्त आजकाल फसल चालली आहे ना बातकटची. माझ्या नवरा डोळ्यानं मारल मला. काल मारते आजकाल मस्त फॅशन चालली आहे म्हणतो. पाय हे एवढे केस ठेवलं लेंथ पाय. काय आपलं काही काम असं नाही चाले बाई. मुंबईवरून शिकून आलो मी. काय आहे बाई. अरे बापरे, मागच्या महिन्यात बाईचे केस कापून दिलं होतं पाय. एवढे हातभर वाढले. माझ्या हाताला मस्त जय आहे. मस्त का नाही का कोणी माझ्याकडून केस कापले का लवकरच केस बहडतात त्याचे. कशी वाटत आहे कटिंग. बढिया. पाहिजे आज तुझा नवरा नाही तुझ्या फिदा होईल तर. माझाही नाव कांताबाई नाही. आता नाही का हिची चांगली स्वरात काढतो. कांताबाई ये ना ये. ओके बस. केस झाला काय बाई ब्लाऊज. आरोसा ब्लाऊज शिवतेत का. हे हात लांब कर म्हणलं, एवढ्याले चांगले ते एवढूले केलीस. आई उन्हाळ्याचे दिवस आहेत. साजरे बांडे साजरे हाताला हवा पाणी लागते म्हणून मी म्हणलं बांडेच करून टाकतो म्हणलू. उन्हाळ्याचे आता हात कारे पडतील का. अगे नाही पडत घे नशे तेवढी येऊन. तू मला नको सांगू, तू सपा माझा ब्लाऊज बिघडवलीस. एवढा चांगला ब्लाऊज शिवलोय सुलबे. वरून हा एवढा चांगला फुलही लावलो. पाय बाई पाय हा एवढा चांगला फुल लावलो. आणि हे म्हणते ब्लाऊज बिघडवलं म्हणते. फुल लावलीस तर लावलीस, त्या ब्लाऊजला सूट तरी होत आहे का तो. आगे हा गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे तर हिरव्या कलरचा फुल लावलो. माझ्याकडे नाही का हिरव्या कापड वाचला होता तर लावून टाकलो फुल. एक नंबर दिसतंय. पाय बरं किती असं सुंदर दिसत आहे. तर तू काय कर बाबा, मी चांगला शिवलो. माझी रोजी देऊन दे. माझ्या मागं कटकट नको लावून. आजपासून माझ्याकडे ब्लाऊज शिवायला आणू नको. मला नाही परवड असा. नाही मी तुला पैसेही नाही दे. तू माझा ब्लाऊज दुरुस्त करून दे. अगे सुलभी अशी नको करू दे. माझ्या घरी लगेच अडचण पाणी आहे. रात दिवस एक करून हा ब्लाऊज शिवलो ना पैसे नाही देऊ म्हणतेस. चुलीत जा कांताबाई. तू सपा माझा ब्लाऊज बिघडवलीस ना. आजपासून तुझ्याकडे ब्लाऊज एकही देईन तर पायत राय शिवायला. नको येऊ घे माझ्या साले. तुझ्यासारखे लगेच येतात माझ्याकडे बाया ब्लाऊज शिवायला. तू नाही आलीस तर काय झाला. साऱ्या मोहल्ल्यातल्या बाया माझ्याकडून ब्लाऊज शिवतात. आजपर्यंत कोणाचा बिघडवलो नाही. माझी साली कोटची तर. थांब बडा बुडगे कोटी जात आहे. पण पैसे काढायला जाता असं. मी काय म्हणत आहो, तुझी न माझीच गोष्ट. मी घराजवळचीच बाई पण तुझा नातू धड नसे. का झाला माझा नातू मला. तुझा नातू माझ्या पोरीला मेसेज करते दिवस रात्र. कधी गेलो कधी गेलो. भाड्या तू तर माझ्या संग बोलतच नाही. पिंकीच्या बाप्पाला सांगून नाही तुला कचनारी कापायला लावीन तर मी कांताबाई नाही. तू हसू नको. मी मजाक नाही करत आहो. नाही वाडूबाई हे हाताची गोष्ट नाही आहे. मोहल्ल्यातली गोष्ट आहे. मोहल्ल्यातली पोरगी. माझी पोरगी म्हणजे याची बहीण नाही का. मोहल्ल्यातली पोरगी. अहो हिचीच पोरगी मेसेज करते मला. वाडूबाई तुझा नातू माझ्या पोरीला मेसेज करते. याला सांग नाही तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रपट देतो तुझ्या नातवाच्या नावाची. हिचीच पोरगी फोटो पाठव म्हणते माझी. माझा नातू तसा एवढा हुराचा पोरा आहेस तर माझी पोरगी तुला फोटो पाठव म्हणते. भाड्या
माझा नातू तसा काय आहे एवढा हुराचा पोरा आहे तर माझी पोरगी तुला फोटो पाठव म्हणते हिची तर भाड्या. पोरगी कार्य आहे हिची पोरगी तरी मी अरे, बोलतो कार्य आहे तरी माझ्या पोरीला सरकारी नोकरीवाला भेटल म्हणतो मला जावई तू का सांगते तू भाड्या माझ्या पोरीला उद्यापासून मेसेज नाही काय करत. हिच्या पोरील कोणी पडू नाही बाई. विचारत कारक तू सांग आपल्या नातवाला नाही तर नाही रिपोर्ट द्याल पोलीस स्टेशन मध्ये तर नीम नावाची कांती नो आहे हो एवढा माझा नातू तू काय तसा दिसे तुझा नातू तसा नसेल मला सांग हा रोज सकाळी तोंड धुता धुता माझ्या घराकडे येते माझ्या पोरीवर लाईन मारायला हा बकऱ्याला शरम लागते का लज्जा लागते हं? माझ्या पोरीकडे रोज पावाली येते हा ते कांते तुझा तोंड जास्त चालते सांगतेस माझ्या नातवाचा गॅरंटी हो तुझ्या नातवाची गॅरंटी आहे माझ्या पोरीची गॅरंटी नसे नातवाची गॅरंटी आहे माझ्या तुम्ही काय सांगता की कांताबाई कधी तुमच्या पोरीकडे पाहिलं अरे भाड्या रोज तोंड धुता धुता माझ्या घरासमोरून येतेस ना माझ्या पोरीकडे पाहत राहतेस तरी मी म्हणलो त्या रोजी का हा बकरा रोजही का हा माझ्या गलीकडून जाते म्हणलो तोंड धुता धुता तुला घर नसे का रे भाड्या तोंड धुवायला पोरगी आहे कशी तो. अशी बोलायचं नाही कांते तुझ्या कानफुटात देतो माझ्या कानफुटात देण्यापेक्षा मीच नाही तर रोकड देवाला जातो कानफुटात देतो तुझ्या. आता काय सांगत आलं भाड्या बा? येतो माझ्या गलीकडनं त्या तोंगड्या मरून ठेवून तर कांती तू नको सांगूच गे कायची जॉब होत ते चांगल्या पदावर आहो खूप सारे लोक जोडलाव मी तू पस्तावाल तुम्ही सहारे बाई हे जॉब ठुकरावून तुम्ही पस्तावाल नको करा नाही करत चला मी जाते कांतीची मोठी शान आली बापरे हाय बाया मोठ्या चालू झाल्या मा अजिबात फुसलत नाही आलीस का कांते लंगीला धंदे करून पाय बरं तुम्हाला काही म्हणावचं नाही पहिले सांगत आहो जॉब चांगली आहे माझी लोकायला चुत्या बनवायची जॉब आहे बाकी काही नाही कायची चुत्या बनवतो मी लोकायले मुनाफा लगीत आहे म्हणतो कांते हा तुझा शान मारणी घेईन काढूनच टाकतो देशीचा पोवा मारून येईन ना तुला काढीनं ठोकतो चल हो घरात पुत्र माझे डुक्कर पोचलं मारूनच टाकीन तुले ए कांदा बाई सहारे बाई ए सहारे बाई बापा बापा कांते तू होस काय मी तर ओळखलोच नाही काही नाही मला नाही का जाब लागली कोणती जॉब आहे कांते सांगतो थांब अरे माझा चष्मा खराब होईल ठेवा नाही ते 1 मिनिट सहारे बाई फोन येत आहे मला हा हॅलो बोला ना सर कार तिकडे पार्किंगला ठेवून द्या तुम्ही मी काय म्हणत होती माझी एसी बुक केली होती आली का बापा पिंकीचे माये एसी घेतलीस हो एसी कालच बुक केलो मी कारण की आता गरमी खूप वाढली आहे ना सहारे ताई तुम्ही पण घेऊ शकता म्हणून तुम्हाला पण सांगते 1 मिनिट थांबा मी काय म्हणताय सर तुम्ही मला कारनं पिकअप करायला येऊन जा हो मी 3 लोक जोडतच आहे सर माझ्या पण मागे खूप टेन्शन आहे ठीक आहे सर ठीक आहे हो तर पहा सहारे बाई असं आहे का आपल्याला फक्त 3 लोक जोडणी आहे समोरच्या लोकांना सांगायचं का तुम्ही 3 लोक जोडा जसे जसे ते 3 लोक जोडत जातील तसा तसा मुनाफा तुम्हाला भेटत करता का जॉब तुम्ही मला नको सांगूस कांते असे धंदे रिकाम तवरे काम नाही जमत माझ्याच्यानं सहारे बाई तुम्ही गलतफहमी करून घेत आहात 1 नंबर जॉब आहे मुनाफा लगीत आहे या जॉब मध्ये फक्त आपल्याला कारनं हिंडणी आहे ते कारबीरचा नको सांगू चल येथून निघ